तर एखाद्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल जर काही अडचण असेल, त्याला कुठं अपील जर करायचं असेल तर ते अपील मात्र हायर ऑथॉरिटीला करावं लागतं. मला एक सांगा, कुठल्या तरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी अनुदानित शाळा, अनुदानित महाविद्यालय यांच्याकडनं दिव्यांग नोकरदारांची यादी मागवली का? खऱ्या दिव्यांगजनाच्या हक्काची प्रत्येक गोष्ट ओरबाडणारे हे बोगस दिव्यांग. ज्या दिवशी दिव्यांग मंत्रालयाचा पदभार तुकाराम मुंडे यांनी घेतला सचिव म्हणून, त्या दिवशीपासून मात्र या बोगस दिव्यांगाला म्हणजे यांचे इंडिकेटर लागले असं म्हणावं लागेल. हे इंडिकेटर कायमचे लागत राहिले पाहिजेत. अशा प्रकारची तजवीज प्रत्येक ठिकाणी होणं जरुरी आहे, पण तशी होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेने बोगस दिव्यांगाची यादी तयार केली की नाही माहित नाही, कारण त्याने आतापर्यंत त्यांची यादी जाहीर केलेली नाहीये. ठीक आहे, आता तर तुम्हाला 1 जानेवारीच्या पुढे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या वेबसाईटवर अपलोड कराव्या लागते. बरं, हे झालं एक. त्याच्यानंतर आणखी गोष्ट, तुम्ही जे तुमचे संशयित आम्हाला वाटले म्हणून त्या दिव्यांगजनाचे प्रमाणपत्र घेतले आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सरकारी दवाखान्यात म्हणजे त्या जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयात पाठवल्या किंवा हायर म्हणजे कुठं जसं की पुण्याला, जेजेला, ससूनला या ठिकाणी पाठवल्या. तुम्ही हे सगळं करत असताना दिव्यांग हक्क अधिनियम 2016 वाचलाय का? तुम्ही हे सगळं करत असताना महाराष्ट्र शासनाचं दिव्यांग नोकरी आरक्षणासाठीचं जे शासन निर्णय 29/5/2019 तो वाचलाय का? शासन निर्णय 2019 मध्ये स्पष्ट लिहिले, कलम नंबर 5. त्या कलम नंबर 5 मध्ये स्पष्ट लिहिले की ज्यावेळेस एखादी आस्थापना दिव्यांगजनाची भरती करते त्यावेळेस त्याचं दिव्यांग प्रमाणपत्राची खात्री करणं हे त्या आस्थापनेची जिम्मेदारी आहे. आतापर्यंत किती जणांची खात्री केली तुम्ही? किती जणांची फेर तपासणी केली? किती जणांना तुमच्या स्वतःच्या कमिटी समोर पाठवलं? किती जणांचं दिव्यांग प्रमाण म्हणजे टक्केवारी 40% आहे, कमी आहे, जास्त आहे याची खात्री करून घेतली? किती जणांची केली? आणि केली नसेल तर का नाही केली? आतापर्यंत असंच चलत राहिलं का ते? मग याला दोषी तुम्ही नाही आहेत का? बरं झालं, ती सगळ्यात मोठी चूक तुम्ही केली, तुम्हाला माहिती कशी केली ती. आता हे सगळं होत असताना आता जे दिव्यांगजनाचे प्रमाणपत्र तुम्ही घेतले या सगळ्या गोष्टी तुम्ही परत शासकीय दवाखान्यात पाठवताय. होय, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम नंबर 58 सांगतंय दिव्यांग प्रमाणपत्र देताना काय काय नियम पाळायचे. त्याच्यासाठी आता 2024 ला खूप मोठी नियमावली आली. तर या नियमावलीनुसार 58 कलम मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र कसं द्यावं याच्याबद्दल लिहिले. 59 कलम म्हणतंय की जर एखाद्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल जर काही अडचण असेल, त्याला कुठं अपील जर करायचं असेल तर ते अपील मात्र हायर ऑथॉरिटीला करावं लागतं. आता या ठिकाणी मला शंका येते की हे प्रमाणपत्र ठीक नाही, मला शंका येते की याची टक्केवारी ठीक नाही, किंवा मला खात्री करून घ्यायची ही टक्केवारी बरोबर आहे की नाही. ही खात्री करताना मला कुठं जावं लागेल? साधं उत्तर आहे, अपिली अधिकारीकडे. मग जर अपिली अधिकाऱ्याकडे मला जायचंय तर मी परत त्याच सिव्हिल हॉस्पिटलला कसं काय पाठवतोय? ज्या एजन्सीने किंवा ज्या हॉस्पिटलने दिव्यांग प्रमाणपत्र दिले त्या हॉस्पिटलला परत हे दिलेलं चुकीचं आहे किंवा खोट आहे म्हणण्याचा अधिकार नाही दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम नंबर 59. कलम नंबर 59 नुसार हे सगळं कुठं पाठवायचंय तर डेप्युटी कमिशनर या ठिकाणी पाठवायचंय. म्हणजे त्या झोनचे जे मुख्य अधिकारी आहेत, जसं आमच्या बीडसाठीचा झोनल ऑफिसर कुठं आला? लातूरला. अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणचे ऑफिसर आहेत आणि याच ठिकाणी हे सगळं पाठवलं गेलं पाहिजे. याची खात्री करा. खरे असतील बिलकुल त्यांना काही चिंता करायची गरज नाही, आणि खोटे असतील तिथं जर शंका आली तिथून पुढे त्यांचं करा ना तुम्ही पुनरावलोकन डिसॅबिलिटीचं, रिएव्हॅल्युएशन ऑफ द डिसॅबिलिटी हे करा. हे न करता तुम्ही सरळ त्या जिल्हा रुग्णालयात पाठवताय. त्याच्यामुळे ही स्टेप व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी मात्र आवाज उठवलाय महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक आठवले यांनी. अशोक आठवले यांनी या संदर्भातला पत्रव्यवहार झेडपीला केलेला आहे. आता ही झाली एक बाब. दुसरी आणखीन एक बाब आहे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, आरोग्य व्यवस्थेचे मोठे सर्व अधिकारी, डेप्युटी कमिशनर या सगळ्यांच्या मीटिंग दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे यांनी घेतल्या. त्या मीटिंग मध्ये त्यांना निर्देश देण्यात आले आणि त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक आस्थापनेतील बोगस दिव्यांग शोधून काढायची मोहीम, याची सगळ्यांची यादी जानेवारी 2026 महिन्याच्या शेवटपर्यंत पब्लिश करायची. याच्याबद्दल विधानसभेमध्ये पण बोललं गेलं. हे सगळं असताना मला एक सांगा, कुठल्या तरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी अनुदानित शाळा, अनुदानित महाविद्यालय यांच्याकडनं दिव्यांग नोकरदारांची यादी मागवली का? मागवली नसून तर का नाही मागवली? विद्यापीठाकडून यादी मागवली का? मागवली नसून तर का नाही मागवली? त्या याद्या मागवून त्यांना एजन्सीच्या समोर का नाही उभा केलं?
त्यांच्याबद्दल जिथं जिथं शंका येते तिथं तिथं त्यांना त्यांच्या विरोधात अपील का नाही केलं, त्यांची फेरतपासणी का नाही केली. हेच नाही, विविध महाविद्यालयामध्ये म्हणजे मेडिकल कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, या ठिकाणी प्रवेश घेतलेले बरेच दिव्यांग खोटे असू शकतात. मग त्या प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स का नाही मागवले, त्या प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची यादी का नाही मागवली, त्यांची तपासणी कधी होणार आहे, या अनेक गोष्टी अनुत्तरित आहेत. आणि याच अनुषंगाने अनुदानित शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ या ठिकाणच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करावी यासाठीचा आवाज उठवलाय सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापूर यांनी. प्रत्येक जिल्हा परिषदेने दिव्यांगजनाचे प्रमाणपत्र, दिव्यांग नोकरदारांचे प्रमाणपत्र घेतले. त्याच्यानंतर ते प्रमाणपत्र खात्री करण्यासाठी पाठवले. त्याच्यानंतर त्यांना नोटीस पाठवल्या, 3 महिने लावणार त्याला. या सगळ्या गोष्टीमध्ये दिव्यांग हक्क अधिनियम 2016चा कलम नंबर 91 लावलं जातंय का, की परत ते शिस्तभंगाचीच कारवाई, डिपार्टमेंटची कारवाई काय होणार आहे याच्याने. या सगळ्या गोष्टी मात्र खऱ्या दिव्यांगजनाचं अतोनात नुकसान करणाऱ्या आहेत. खऱ्या दिव्यांगजनाचं भलं करण्यासाठी मात्र दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम नंबर 59 नुसार कारवाई व्हायला पाहिजे. शासन निर्णय 2019 कलम नंबर 5 नुसार आतापर्यंत का कारवाई झाली नाही त्याच्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला लगेच नोटीस आणि पत्र पाठवलं गेलं पाहिजे. आणि विना अनुदानित शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्याकडनं पण त्यांच्या ठिकाणचे दिव्यांग कर्मचारी जे नोकरी लागलेले त्यांची यादी मिळवली गेली पाहिजे. बाकी स्टुडंटची वगैरे यादी तर ती कधी येईल माहित नाही, पण ती पण मिळवली गेली पाहिजे. हे सगळं होत असताना काही बोटावर मोजल्या एवढ्या संघटना मेहनत करतायत बोगस दिव्यांग शोधण्यासाठी. मग बाकीच्या संघटना, ज्या संघटनांनी बोगस दिव्यांगाची यादी, बोगस दिव्यांगाच्या शोध मोहिमेमध्ये सक्रिय राहिलेले, त्या संघटना आता का सक्रिय नाहीयेत, आता असा मात्र प्रश्न सामान्य दिव्यांग विचारतो. आणि हे काम सर्व संघटनांनी करावं अशी मात्र माफक अपेक्षा खऱ्या सामान्य होतकरू मेहनती दिव्यांगजनाची आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. आणखीन एक व्हिडिओ घेऊन येतोय, एका दिव्यांगजनावर एसटी महामंडळाने केलेला अन्याय याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ घेऊन आपण पुढील वेळ भेटतोय. नमस्कार.